सुनबाई अपघात प्रकरणात अडकल्याने महेश कोठारेंची मुक्ताफळं, किशोरी पेडणेकरांची टीका, तर युवराजांच्या नाईट लाईफ बद्दल बोला, मस्क्यांचं प्रत्युत्तर. मनसेच्या दीपोत्सवाची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून जाहिरात. शिवाजी पार्कातील दीपोत्सवाला येण्याचं पर्यटन विभागाकडून आवाहन. मात्र आयोजन करणाऱ्या मनसेचा उल्लेख पर्यटन विभागाने टाळला. छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास विलंब. आतापर्यंत मंजूर 2175 कोटींपैकी केवळ 900 कोटी वितरित. सरकारनं दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचं दिलं होतं आश्वासन. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार. लाडक्या बहिणींना भाऊबीज ही मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. राज ठाकरेंचं काय? उद्धव ठाकरेंसोबत ही आघाडीत लढणार नाही. काँग्रेस नेते भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य. भाई जगताप यांचा मुंबई महापालिकेत स्वबळाचं नाव. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा 27 ऑक्टोबरला मेळावा. मुंबईतील वरळी डोम येथे मेळाव्याचं आयोजन. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ॲक्शन मोडवर. महायुतीच्या आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी मिळणार. मात्र 54 नवनिर्वाचित आमदारांनाच निधी मिळणार असल्यानं नाराजी. महायुतीला पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी मिळतो. हा विकास निधी नाही, ही लाच राऊतांचा हल्ला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं ठरलं. मुंबईत एकत्र लढणार. राज्यात काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळाचा निर्णय. विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुतीची रणनीती. शनिवारवाड्यातील नमाज पठण व्हिडिओ प्री प्लॅन आहे. समोर कोणी जात येत असेल तर तिथे नमाज पठण केलं जात नाही. एसडीपीआयचे जिल्हाध्यक्ष असलम सय्यद यांचा धक्कादायक दावा. पोलीस चौकशीची मागणी. पुण्यातील सारसबागेच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ. भगव्या टोप्या घातलेल्या तरुणांकडून मारहाण. पोलिसांना जमावाला पांगवण्यात यश. सध्या तणावपूर्ण शांतता. नाशिकच्या पंचवटीत परिसरात टवाळखोरांचा धुडगूस. पंचवटीतील अवधूतवाडी भागात मध्यरुंद तरुणांकडून वाहनांची तोडफोड. दिवाळीत राज्यभरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ. एकट्या पुण्यात काल 42 ठिकाणी आगीच्या घटना, तर मुंबई, नवी मुंबई, नागपूर, भिवंडीत ही अनेक ठिकाणी आग. तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदूषणामुळे. भारतात रोज 5700 लोक गमावतायत जीव. धक्कादायक अहवाल समोर. जगातील एकूण मृत्यूंपैकी 12% मृत्यू वायू प्रदूषणामुळे. दिल्लीतील हवामान विभागाचा हवेचा निर्देशांक दाखवणारे बोर्ड बंद. दिल्लीतील आजचा सरासरी AQI सध्या 342 पर्यंत. सर्व क्षेत्र रेड झोनमध्ये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी. मोदी हे महान व्यक्ती आणि मित्र आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य.